ओके स्टुडंट, आपला वेळ संपल्यामुळे प्रॉब्लेम अर्धवट राहिला. आपण पुन्हा तोच प्रॉब्लेम त्या ठिकाणी ह्या नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आपण 3 वर्षाचं त्या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यावरून आता आपल्याला ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. तर मग इथे आपण 3 इयरचा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. तो 1997 मध्ये आला 20.42, 20.47 आला 1998 मध्ये आणि 1999 आणि 1999 मध्ये आला तो 20.43. इज इट क्लिअर? आता मग ह्या 3 वर्षाचा आपण तो काय करून घेणार आहोत, ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. काय कॅल्क्युलेट करून घेणार आहोत? ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. आणि मग ॲव्हरेज कॅल्क्युलेट करत असताना खरं इथे 20% घेतलं तरी चालेल, कारण ते पॉइंट मध्ये येते ते. ठीक आहे. बघा मग फर्स्ट इयरचा किती आला रे तो? फर्स्ट इयरचा आला 20.42 प्लस सेकंड इयरचा आला 20.47 प्लस थर्ड इयरचा आला 20.43. असे किती इयर्स आहे तिथे? 3 इयर्स आहे. किती? 3 इयर्स आहे. 3 इयर्स आहे. बर बघा बरं मग किती येतो तो? किती येतो? 20.42 अधिक 20.47. फार तर फार काय करा, अगोदर त्याची सम करून घ्या. काय करून घ्या? सम करून घ्या. तिघांची बेरीज केली तर किती येते ती? 20.42 अधिक 20.47 अधिक 20.43. किती येते? बेरीज सांगाल मला तिघांची? तिघांची बेरीज सांगाल. ॲव्हरेज सांगण्याच्या अगोदर तिघांची बेरीज सांगाल. काय केलं ते इतरांना कळायला पाहिजे. 61.32. व्हेरी गुड. 61.32. 31.62 असं डिवायडेड बाय 3 केलं आपण. 3 केलं किती ते आपलं आन्सर येतं बघा. मग आन्सर आलं. आन्सर किती आलं मग ते? आन्सर किती आलं? ॲव्हरेज आलं. तिघांची बेरीज 107 कशी आली यांची? राजश्री खंडांगळे. 20-60 होतंय फक्त आणि पॉइंट येते 20.44. 20.44. ओके. इतकं त्याचं ॲव्हरेज येतं पर्सेंटेज. आणि मग हे पर्सेंटेज 20.44 आपण हे मेमोरंडम साठी घेणार आहोत. लक्षात आलं? आता मग स्टेप नंबर 3 मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. ओके. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला बनवायचं कधीपासून? एवढ्या याच्यात होणार नाही. आपण नेक्स्ट पेजवर गेलो. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. मग आता इथे मिडलला हेडिंग देऊयात आपण. फॉर द पिरियड. कधी सुरू झाला तो? 1 एप्रिल 1999 टू फायर कधी झाला त्या दिवशीपर्यंतचा. फायर ज्या दिवशी झाला त्या दिवशीपर्यंतच घ्यायचं आपल्याला. फायर झाला 31 ऑगस्ट 1999 ला झाला, तर तिथपर्यंत. भलं इकडं 2000 दिलं पण इथं ऑगस्ट मध्येच होऊन गेलेलं आहे. एक एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 5व्या महिन्यानंतर, म्हणून ते इथपर्यंत घेतो आपण 31 ऑगस्ट.
इतक्या कालावधीचं घेतोय आपण फक्त ते. पर्टिक्युलर्स अमाऊंट ओके. मग आता इथे टू ओपनिंग स्टॉक. आता लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक तो इथला काय ओपनिंग, त्याच नियमाप्रमाणे. मग लास्ट इयरचं जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपण क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट केलेला आहे बघा. किती 42 लाख बरोबर ना. होता किती तो, त्याचा आपण 42 करून घेतला, होता 39,90,000. म्हणजे इथे तोच आहे. इथे जरी तुम्ही ते बघितलं परत तर तोच आहे परत. हा 39,90,000 तो 39,90,000 झाला. त्याचा तो कॅल्क्युलेट करून किती आला, कॅल्क्युलेट करून आला 42 लाख बरोबर ना. किती आला, 42 लाख. ओके. पुढच्या अमाऊंट घेऊ. पुढे काय दिलंय ते, पुढे परचेसेस किती दिले त्या वर्षी, 41 लाख. ओके. त्यानंतर पुढे काय दिलंय ते बघू आपण. सेल्स दिले 75 लाख त्या वर्षीचे. लाख दिले. त्यानंतर वेजेस दिलेत, वेजेस पण आहेत तिथे. वेजेस किती दिलेत, वेजेस दिलेत 12 लाख. आणि हा क्लोजिंग स्टॉक हा मात्र कॅल्क्युलेट करायचा इथे, म्हणजे स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर तो तर नाही त्या ठिकाणी, तो डिस्ट्रॉइड झाला तिथे. तर वेजेस लिहून घेऊयात आपण अगोदर 12 लाख, 12 लॅक्स. ओके. आणि इथे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. तो कॅल्क्युलेट करायचा, तो तर माहित नाही आपल्याला, म्हणून आपण इथे काय घेतोय, तो ग्रॉस प्रॉफिट घेतो आपण. काय घेतो, ग्रॉस प्रॉफिट घेतो. आपला ग्रॉस प्रॉफिट किती आहे, तर तो पर्सेंटेज 20.44. ऍव्हरेज आला 20.44. ओके. सेलच्या तेवढा असतो तो, सेलच्या 20.44. ओके. मग आता इथे 20.44% ऑफ. मग करंट इयरचे सेल्स किती, 75 लाख आहे. 75 लाखाच्या 20.44 करा कॅल्क्युलेटरवर. 75 लाखाच्या 20.44 किती येते रक्कम ती, 15,33,000. व्हेरी गुड. 15,33,000. आणि मग आता क्रेडिट बाजूची टोटल करा, 42 लाख अधिक 41 लाख, 41 लाख किती येते, केली कोणते, तेच आन्सर दिलं परत. ओके. झाला आता खेळणार आन्सर ते मिळालं. पुढचे आन्सर देत चला. 15,33,000. बरं. पुढे किती येतं, 42 लाख अधिक 41 लाख,
अधिक 12 लाख अधिक 15,33,000 म्हणजे 1,10,33,000 बरोबर आहे का? 1,10,33,000. व्हेरी गुड. 1,10,33,000 इतका आन्सर आला ते. ओके. 1,10,33,000 ते क्रेडिटला लिहिलं आपण. मग 1,33,10,000 मधनं 75 लाख लेस केले तर किती येतात? 35,33,000 बरोबर आहे का? 35,33,000 आन्सर बरोबर आलं. 35,33,000. व्हेरी गुड. हा आला बाय स्टॉक ऑन द रेट ऑफ हायर. मग पुढे आपण बघा स्टेप नंबर 4 वापरतो. काय वापरतो स्टेप नंबर 4? लॉस ऑफ स्टॉक किंवा त्याला काय म्हणतो आपण? स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. ओके. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. मग त्याचं स्टेटमेंट घेताना आपण घेतो इथं ते काढण्याची गरज नाही, पण मग मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून ते बनवलंय स्टेटमेंट. कारण इथे तुम्हाला सेव्ह स्टॉक दिलेला नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये सेव्ह स्टॉक दिलेला नाहीये. मग आता इथे कसं घेतो आपण ते? स्टॉक ऑन द रेट ऑफ हायर घेतो आणि त्याच्यातून लेस सेव्ह स्टॉक करतो लेस. ओके. मग आता इथे स्टॉक ऑन द रेट ऑफ हायर किती आला? 35,33,000. 35,33,000. त्यातून लेस सेव्ह स्टॉक दिलाय का बघा बरं. प्रॉब्लेम मध्ये कुठेही सेव्ह स्टॉक दिलेला नाहीये. आणि त्यांनी म्हणतानेच म्हटलंय की बघा अँड स्टॉक ऑफ अ फर्म वेअर टोटली डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे सगळा स्टॉक डिस्ट्रॉयड झालाय, काही शिल्लक नाही. म्हणजे सेव्ह स्टॉक कुठेच दिलेला नाही आहे की ते कुठेच नाही. ॲव्हरेज क्लॉज पण वापरायला लावलेलं नाही, म्हणून पुढची स्टेप लागू होतच नाही. तिथे सांगितलेलंच नाही त्यांनी, तिथे आपण ती लागूच करणार नाही आहोत. पण इथे कुठेही सेव्ह स्टॉक दिला नाही म्हणून सेव्ह स्टॉक आपण नील घेणार. ओके. सेव्ह स्टॉक काय घेणार? नील. म्हणजे इथे तो नील आहे. म्हणजेच इथे लॉस ऑफ स्टॉक किती आला? तो संपूर्ण राहील. लॉस ऑफ स्टॉक राहील 35,33,000. ओके. आणि मग आता इथं ऍव्हरेज क्लॉज वापरायचाच नाहीये. क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. इज इट क्लिअर? तर तो त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. तो तीच अमाऊंट असेल. किती? 35,33,000. ओके. इथे ऍव्हरेज क्लॉज नाहीये. तुम्हाला प्रॉब्लेम समजला? मला मेसेज टाकाल बघा कसं कॅल्क्युलेट केलं आपण. हे 3 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट बनवलं इथे, बरोबर. त्यामध्ये 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करून घेतला आणि त्या 3 वर्षाचा इथं सेल्स आहे. ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स तो त्या वर्षीचा काय आला? ग्रॉस प्रॉफिट रेशो आला. तो ह्या पद्धतीने 3 वर्षात आला. तो सारखा नाही आला. म्हणून आपण पुढे काय केला? त्याचा ऍव्हरेज काढला. तो आला 20.44. आणि मग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण बनवलं. तिथे आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. सेलच्या 20.44 तो 15,33,000 आला. त्यावरून आपण स्टॉक ऑन द रेट ऑफ हायर कॅल्क्युलेट केलं. स्टॉक ऑन द रेट ऑफ हायर
35,33,000 होतं. सेव्ह स्टॉक काहीच नाहीये म्हणून सर्व स्टॉक तिथे डिस्ट्रॉईड झाला असा अर्थ निघतो आणि लॉस ऑफ स्टॉक 35,33,000 तीच अमाऊंट ऑफ क्लेम आपली कॅल्क्युलेट झाली. प्रॉब्लेम समजला, तुम्ही लक्ष दिलं असेल तर समजला असेल प्रॉब्लेम. फक्त एवढंच आहे की कोटीमध्ये लाखामध्ये होतं, ते कोणाचा गोंधळ होता कामा नये. कारण लॉकडाऊनमध्ये पैसे एवढे पाहण्याची आपल्याला सवय राहिलेली नाहीये, आकडे एवढे मोठे बघण्याची सवय राहिलेली नाहीत. हे सर्व आकडे म्हणजे वाईट वाटतं की कोरोनाचे पेशंटचे इतके मोठ्या संख्येने आकडे वाढत आहेत, तर आपण काळजी घ्यायला पाहिजेत. काही शंका असेल मला विचारा तुम्ही, काही क्वेरीज असेल तुमच्या विचारा. काही डाऊट्स असतील तर विचारा प्लीज मला. मी तुम्हाला अनम्यूट करतो, कोणाला बोलायचं असेल तर बोला प्लीज. सगळे बोलू नका, सगळ्यांनी अनम्यूट करू नका. ज्याला बोलायचं तो अनम्यूट करेल आणि बोलेल. ओके. येस, काही डाऊट्स असेल तर मला विचारा. नाहीये डाऊट्स काही? ओके, मग आपण थांबूयात का इथे? इथे आपण थांबतो आहोत. ओके.